नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील यांच्या शालेय महाविद्यालयीन रंगभूमीसाठी 5 नाट्यात्मक साहित्य दर्शने या पुस्तकातील छत्रपती शिवरायांचा धर्म ही एकांकिका वाचित आहे. त्याचे मी 2 भाग पाडले. पैकी पहिला भाग आत्ता वाचतो. छत्रपती शिवरायांचा धर्म. कौसात पडद्यामागे नगारे आणि तुतारींच्या आवाजाबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा सुरू असताना पडदा उघडतो. पडदा उघडताच हातात भगवे झेंडे घेतलेले, काहींनी भगवे फेटे बांधलेले, काहींनी काळ्या टोप्या घातलेले, काहींनी पांढऱ्या टोप्या घातलेले असे पुरुष छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत रंगमंचावर येतात. दुसऱ्या बाजूने प्रवक्ता प्रवेश करतो आणि त्याच बाजूने माईकवरून बोलू लागतो. कंस समाप्त. प्रवक्ता. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गायचे असतात, त्यांची थोरवी सांगायची असते, त्यांचे जीवित कार्य सादर करायचे असतं. तर शाहीर मंडळी, या श्रोत्यांसमोर गाऊया त्यांचे कर्तृत्वाचे पोवाडे आणि सांगूया त्यांचं जीवित कार्य. आणि शाहीर मंडळी, तुमचं स्वतःच रचलेलं कवन नको बरं का. कवी गोविंद, म व कुंटे, हर्डीकर, सावरकर अशा शिवरायांचे पवाडे गाणाऱ्या थोर कवींच्या रचना ऐकवा श्रोत्यांना. घोषणा देत आलेल्या वृंदातील एक शाहीर गाऊ लागतो, त्याला इतर सारे साथ देतात. मी शक्यतो गद्य गाणार आहे. देशाचा पालनवाला तो शिवाजी राजा झाला, धर्माचा रक्षणवाला तो शिवाजी राजा झाला. सांप्रतवारे सारे यवनमयची जाहले भारतखंड, तन्नश उक्तिकारी पाडू नको हो उदंडरत दंड. धरी शस्त्र हाती मुसलमाना दंडी, युद्ध माजो मुसलमान लाजो. तरो धर्म हिंदू बुडो म्लेच्छ धर्म, चढो हा मराठा कळो सर्व वर्म. म्लेच्छ वर्ग पराभिविल्या स्वधर्म जागृतीस आणिला. वृंदातील एक एक जण माईक समोर येऊन बोलू लागतात. पहिला. अशा साऱ्या कवनांचं तात्पर्य काय मंडळी? खरं खुरं तात्पर्य असं आहे मंडळी की शिवाजी महाराजांचे महत्त्वाचे जीवन कार्य म्हणजे मुसलमान धर्माचा प्रतिकार करणं, त्या धर्माचा संहार करणं. तो मुसलमानांचा आणि मुसलमान धर्माचा शत्रू होता. दुसरा. भवानी मातेने त्याला भवानी तलवार दिली, ती हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि म्लेच्छ धर्माच्या संहारासाठी. तिसरा. शिवाजीचे युद्ध हे धर्मयुद्ध होते. मुसलमानी धर्माविरुद्ध हिंदू धर्माचे ते धर्मयुद्ध होते. चौथा. शिवाजी हिंदू धर्मासाठी लढला, म्हणूनच तो यशस्वी झाला. पाचवा. शिवाजी महाराज म्हणजे हिंदू पतपादशहा होय. या आमच्या हिंदू पतपादशहा शिवाजी महाराजांचा जय जयकार असो. शिवाजी महाराजांचा जय जयकार असो, जय जयकार असो. घोषणा देत सारे निघून जातात. दुसऱ्या बाजूने काही शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण आणि मावळ देशातील नांगरधारी शेतकरी, कुणबी, मावळे प्रवेश करतात. त्यांच्याही घोषणा शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. मावळा. खरे सत्य हे नव्हे, खरे सत्य हे आहे की शिवाजी हा सर्व गरीब रयतेचा राजा होता. शाळकरी. शिवाजी महाराज सर्व धर्मांच्या स्त्रियांच्या अब्रूला जपणारे थोर राजे होते. मावळा. शेतात राबणाऱ्या मावळ खोऱ्यातील आणि कोकण प्रांतातील कुणब्यांच्या पोरांतून लढवय्य मावळे निर्माण करणारा तो युगकर्ता सेनापती होता. शाळकरी. सर्व जाती धर्मांच्या साधू संतांचा मान राखणारे ते खरे श्रद्धावंत महापुरुष होते. तरुण. कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेला तो कुणी आयतोबा नव्हता. स्वयंभू स्वतंत्र राज्य निर्माण करणारा तो एक द्रष्टा, नवनिर्माणक राज्यकर्ता होता. हिंदू असो वा मुसलमान असो,
त्याने ठरवलेल्या ध्येय धर्माच्या आड येणाऱ्यांचा तो कर्दनकाळ होता आणि या भूमीवरील प्रजेचे रक्षण आणि कल्याण हा त्यांचा धर्म होता. प्रवक्ता: हे जे तुमचं काही सांगणं आहे त्यातलं काही थोर कवींच्या कवनातून गाऊन दाखवा की या मंडळींसमोर. थोर थोर कवी म्हणजे बघा, आपले कवी माधव, राजकवी यशवंत, अधूनमधून नारा मोरे आणि महात्मा ज्योतिबा फुले बरं का. शेवटी कुसुमाग्रज पण हवेच. कंसात: या वृंदातील एक एक जण गाऊ लागतो, इतर सारे साथ करतात. कंसात पूर्ण: शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला, क्षेत्राचा मेळा मावळ्यांचा शिकार खेळला. प्रभू मराठे ब्राह्मण नावी मुसलमान कोळी, सारस्वत भंडारी धनगर रामोशी माळी. सुतार आगरी शिंपी गवळी महार लोहार, मिळून झाली महाराष्ट्र भूमी ही कर्तबगार. या सर्वांची अपार भक्ती शिवरायांवरती, शिवरायास्तव स्वप्राणाचे हवनही ते करती. राष्ट्रपुरुष हा पुण्यपुरुष हा विष्णूचा अंश, हा पृथ्वीचा मानवतेचा मानबिंदू खास. प्रेम जयाचे मानवतेवर तोच धर्मशील, धर्मसूर्य हा करो प्रकाशित सारा भूगोल. कंसात: पहिल्या वृंदातील भगवा फेटेदारी परत येतो. भगवा फेटेदारी: हे तुमच्या कवींचं कवन राहू द्या. तुम्ही जे म्हणता ते कोणी इतिहासकारांनी सिद्ध केलंय का? महाविद्यालयीन तरुण: तुम्ही मंडळी काही वाचित नाही म्हणून असले प्रश्न विचारता. तुम्ही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं नाव ऐकलंय का? त्यांनी राईज ऑफ पॉवर मराठा नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यात त्यांनी काय लिहिलं आहे ते त्यांच्याच तोंडून मराठी भाषेत ऐका. न्यायमूर्ती रानडे प्रवेश करतात, सर्वांना नमस्कार करतात. न्यायमूर्ती रानडे: देशातील सर्व थरातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींना आकर्षित करणारी जी शक्ती शिवाजीजवळ होती ती कुठल्याही धर्मवेड्या पुढाऱ्याकडे असूच शकत नाही. वर्ग, जात, पंथ आणि वर्ग यांना दूर सारून समाजातील सर्वोत्कृष्ट माणसे शिवाजीभोवती गोळा होत असत. महाविद्यालयीन तरुण: रियासतकार सरदेसाई यांचा शककर्ता शिवाजी हा ग्रंथ तुम्ही पाहिला आहे का? समग्र ग्रंथ सावकाश वाचा, ते स्वतःच इथे येत आहे, ऐकूया त्यांना. सरदेसाई प्रवेश: नमस्कार मंडळी. इतिहासाबद्दल तुमची उत्सुकता पाहून आनंद वाटला. शिवाजीच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला ऐकायचे ना? शिवाजीचे सृजनशील कर्तृत्व म्हणजे त्यांच्या प्रेरणेनं अप्रसिद्ध आणि हीन स्थितीत असलेले लोक भराभर कर्तृत्व गाजवू लागले. भिक्षुकांचे मुत्सद्दी झाले, शेतकऱ्यांचे सेनापती व जहागीरदार झाले, कारकुनांचे अंमलदार झाले. यात हिंदू होते आणि मुसलमानही होते. महाविद्यालयीन तरुण: हिंदू मुसलमान प्रश्नाबाबत इतिहासकार त्र्यंश शेजवलकर यांचे प्रतिपादन खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही ऐकायलाच हवे. शेजवलकर प्रवेश: अकबरानंतर शहाजहानचा ज्येष्ठ पुत्र दारा सुजा याच्या नेतृत्वाखाली या अफाट देशाचे धार्मिक पातळीवर एकीकरण एकाच राजवटीखाली होऊन हा देश बळकट होण्याचा संभव निर्माण झाला होता. पण औरंगजेबाच्या कुटिलतेपुढे तो टिकाव धरू शकला नाही आणि त्यावेळी ते शक्य झाले नाही. तेव्हा हिंदू मुसलमानांचा प्रश्न योग्य रीतीने सोडवण्याची बुद्धी एका हिंदू राजाला झाली. हा राजा म्हणजे शककर्ता शिवाजी. काळे टोपीवाली वेगाने प्रवेश: हे साफ झूट आहे. हे जे तुमचे इतिहासकार विशेषतः हिंदू मुसलमान प्रश्नाबाबत शिवाजीची भूमिका सांगतात ना, ती दिशाभूल करणारी आहे. शिवाजी हा हिंदूंचा आणि हिंदू धर्माचा रक्षणकर्ता आणि मुसलमानांचा द्वेष्टा आणि मुसलमानी धर्माचा संहार करता होता. महाविद्यालयीन तरुण: ही जी तुमची भगवी काळी भूमिका आहे ना, त्याच्या विरुद्ध जाणारी वस्तुनिष्ठ इतिहासाची साक्ष आहे. प्रवक्ता: याबाबतचा प्रत्यक्ष पुरावाच
इतिहासाच्या पानातून जिवंत होऊन आपल्या समोर येत आहेत. हे पहा येत आहेत शिवरायांचे दर्या सारंग दौलत खान, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान, अंगरक्षक मदारी मेहतर, वकील काजी हैदर, सरदार सिद्दी हिलाल पीतापुत्र, सरनोबत नूर खान बे, सरदार शामा खान आणि पाठीमागे उभी आहे शिवरायांच्या लष्करातील 700 मुसलमान पठाणांची रणधुरंदर फौज. हे शाहीर कवनगान आहे शिवरायांच्या मुसलमान सहकारी सरदार सैनिकांचं. शाहीर: सर्व धर्म सारखे, न कोण्या धर्माचा द्वेष, सैनी उच्चाधिकार, भोगी मुसलमान खास, पहिला होता सरनोबत या बेग स्वराज्याचा, मुसलमाना या ताबा होता हिंदू लष्कराचा. एक जण आपली ओळख करून देतो. दौलत खान: मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सप्तसागरावरील आरमाराचा दर्या सारंग दौलत खान, दूर पश्चिम क्षितिजापर्यंत पसरलेल्या महाराजांच्या सागरावरील राज्याचे रक्षण करतो. फिरंगी, इंग्रज, मोगल, सिद्धी या साऱ्या महाराजांच्या शत्रूंचा संहार करतो. त्यांच्या आरमाराला उद्ध्वस्त करून जलसमाधी देतो. प्रवक्ता: या दर्यासारंग दौलत खानाचा दरारा शाहीर गाऊन गेले आहे. शाहीर: शत्रु फिरंगी इंग्रज मोगल धास्तावून गेले, खंड अखंडित भरू लागले प्रतिवर्षी सगळे. इब्राहिम खान: मी इब्राहिम खान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख. मैदानी रणकंदनात सर्वात संहारक शक्ती म्हणजे तोफखाना. महाराजांच्या या संहारक महास्त्राचा मी निष्ठावंत प्रमुख. सिद्दी हिलाल: मी सिद्दी हिलाल, छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्धी जोहारच्या वेढ्यात अडकून पडले होते. त्यांना सोडवण्यासाठी नेताजी पालकरांनी जी झुंज दिली ती मध्ये मी आणि हा मारा बेटा महाराजांसाठी प्राणपणाने लढलो. लढता लढता आदिलशहाच्या सिद्धी जोहारचे कैदी झालो. मदारी मेहतर: मी मदारी मेहतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवाला जीव देणारा अंगरक्षक. आग्रा येथील कैदेत महाराज आणि युवराज संभाजीराजे यांना त्यांच्या कैदखान्यात प्राणाची बाजी लावून सोबत करणारे हिरोजी फर्जत आणि मी मदारी मेहतर असे दोघेच. महाराज आणि युवराज संभाजीराजे मोठ्या युक्तीने पेटाऱ्यातून बाहेर पडले, पण ते सुरक्षितपणे मार्गी लागेपर्यंत आम्ही त्यांच्या पलंगावर महाराज सेवक या भूमिकांमध्ये त्या कैदखान्यात महाराजांसाठी जीवाची पर्वा न करता राहिलो. महाराजांनी रचलेल्या युक्तीनुसार आम्ही तेथून बाहेर पडलो नसतो तर औरंगजेबाने आमचे काय केले असते कल्पना करा. इथे पहिला भाग संपवतोय. धन्यवाद.